हेलो हॅलो. हाँ कोण? दीपिका मॅम बोलतायत ना? हो, कोण बोलते? तर तुम्हाला पेमेंट करायचं होतं, सरांनी तुमचा नंबर दिलाय. अच्छा, पेमेंट करायचंय. कुठलं पेमेंट? सरांनी तुमचा नंबर देऊन सांगितलं की या नंबरवर पेमेंट करायचंय. अच्छा, म्हणजे तुम्ही मला पेमेंट करणार आहात का? ते 12,000 करायचे आहेत. तर हाच नंबर आहे ना तुमच्या जीपेला? हाँ, हाच आहे नंबर. ओके. दीपिका घरात नाव येतंय ना? हो, दीपिका घरात नाव आहे. तुम्ही पेमेंट करणार आहात का मला? हो, मीच करणार आहे. अच्छा, ओके. मी पहिले 10,000 करते, मग परत 2,000 करते, म्हणजे 12,000 पूर्ण होऊन जातील. हाँ चालेल, ठीक आहे, चालेल, करा. हेलो. हॅलो. हाँ हॅलो. हाँ बोला. मॅम आले का? हाँ आले. ओके, आता 2,000 करते. हाँ चालेल, ठीक आहे, चालेल, करा. हेलो. हाँ हाँ मॅम जर प्रॉब्लेम झाला हाँ. 2,000 जागी मी चुकून 20,000 पे केले चुकीने. बघा ना जरा चेक करा. हाँ 20,000 तर आले. हो 20,000 आले. उरलेले 18,000 परत करा ना जरा, मला दुसऱ्यांना सुद्धा पेमेंट करायचं आहे. परत करू? पण तुम्ही असं कसं काय चुकीने सेंड केलं तेवढं? थांबा. करताय ना? हाँ करते, पण हाँ करताय ना, प्लीज लवकर करा. हाँ करते करते, पण थांबा 1 मिनिट, बघते, थांबा ना जरा. हेलो. हॅलो. हाँ हॅलो. हाँ बोला. मॅम करताय ना? हाँ त्याला सुद्धा पेमेंट करायचं. हाँ 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 एक मिनिट, करते, पण थांबा जरा. तुम्ही असं कसं चुकीने केलं? 1 मिनिट थांबा जरा, करते. जरा थोडा वेळ तर द्या, मी लगेच करते, थांबा जरा. काय झालं? कोणाचा फोन होता? अगं कोणाचा तरी फोन आलेला, म्हणजे पेमेंट करायचं होतं पप्पांच्या रिलेटेड. तर पप्पांनी माझ्या नंबरवरती पेमेंट करायला सांगितलं त्यांना. तर 12,000 पेमेंट होतं. तर ती लेडीज होती, तिने पहिले 10,000 केले आणि नंतर 2,000 करणार होती. तर 2,000च्या जागी 20,000 पे झाले. आणि आता ती सांगते की उरलेले पैसे मला परत करून टाका. तर मग जाऊ दे, करून टाकते ना तिचे पैसे परत, कारण उगाच कशाला आपल्याला कोणाचे हे ना कोणा, म्हणून ती सारखी कॉल करते की परत करा, परत करा, परत. पण मेसेज कुठे आलाय? मेसेज आलाय, दाखव. हे काय मेसेज आलाय पे केल्याचा. पण हा तर टेक्स्ट मेसेज आहे. तू एकदा जीपे वरती चेक कर. अगं पण टेक्स्ट मेसेज तर आलाय, थांब एकदा चेक करते. नाही, हा टेक्स्ट मेसेज आहे. जीपेला तर ऍड नाही झाले. पहिले तो नंबर ब्लॉक करून टाक लगेच. का फ्रॉड असेल? हो. आणि आधी पप्पाला कॉल करून विचार नक्की त्याने सांगितलं का पेमेंट करायला.
चालेल, विचारते. ओके. हॅलो. हा, तुम्ही कोणाला पेमेंट करायला सांगितलेलं काय माझ्या नंबरवर? बरं ठीक आहे, थांबा, तुम्हाला मी नंतर कॉल करते. असे कॉल्स आले असतील आणि एक नंबर ब्लॉक केला तरी दुसऱ्या नंबरवरून तिसऱ्या नंबरवरून असे कॉल्स येतच असतात. मलाही सेम टू सेम असाच कॉल आला आणि मी एकदम गडबडून गेली होती जेव्हा कॉल आला होता तेव्हा. आणि समोरची व्यक्ती इतक्या म्हणजे याच्याने सांगते की खरोखर आपल्याला विश्वास पडतो आणि काय होतं माहिती नाही, आपण एकदम गडबडून जातो आणि समोरून सतत विचारणं होते की मॅडम करताय ना, पेमेंट करताय ना असं म्हणजे जाऊन आपल्याला गडबडायला होतं. तर जेवढे पण लोक जीपे वापरतात किंवा ऑनलाईन हे जे आणलंय तर हे असे फ्रॉड्स होण्याचे प्रकार सुद्धा वाढलेले आहेत. हे असे फ्रॉड कॉल्स येतात, त्याच्यामुळे अलर्ट राहा. टेक्स्ट मेसेज असा टाकतात की जसं की आपल्याला वाटतं की जसं बँकेकडनंच मेसेज आल्यासारखा सेम टू सेम टेक्स्ट मेसेज येतो आणि मग आपण घरी असे कॉल्स आले तर नक्की अलर्ट राहा. सेफ ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन जेव्हा आपण हे करतो वापरतो तेव्हा सेफली हे करा. आणि असे फ्रॉड्स कॉल आले तर ब्लॉक केले तरी सुद्धा आणखीन कॉल्स येतच राहतात आपल्याला या त्या नंबरवरून आणि ते अशा प्रकारे सांगतात की खूप आपल्या ओळखीचे आहेत असे सांगतात. तर एक या व्हिडिओ मागचा हाच एक उद्देश होता की बी अलर्ट, कारण आज प्रत्येकजण हे नेट बँकिंग वगैरे वापरतोय, जीपे वगैरे खूप इझिली आपल्याला पण वापरायला वाटतंय, पण हे असे फ्रॉड होत आहेत. तर हाच त्यामागे सांगण्याचा उद्देश होता. तर असे कॉल्स आले तर अलर्ट राहा, जागरूक व्हा आणि माझ्यातर्फे मी तुम्हाला पण अलर्ट केलंय. सो चला.